नमस्कार. नाश्त्यासाठी रोज रोज तेच पोहे आणि उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण एक वेगळा पदार्थ बनवणार आहोत. झटपट बनतो, पौष्टिक आहे. तर इथे मी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले आणि 1 वाटी भरून मी इथे शेवई घेतलेली आहे. घरगुती पद्धतीने बनवून घेतलेली शेवई आहे, रव्याची शेवई आहे. तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा मैद्याचा वापर केलेला नाही आहे. घरगुती पद्धतीने बनवल्यामुळे ही पौष्टिकही आहे. तर ही शेवई आपण या तेलावरती आधी भाजून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं ही छान खरपूस होईपर्यंत लो फ्लेमवरती ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता की शेवई आपली छान भाजली गेलेली आहे. हिला छान असा खरपूस असा कलर आलेला आहे, बदामी रंग. तर आपण गॅसची फ्लेम बंद करून ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर शेवई आधी भाजून घ्यायची, त्यामुळे आपण जो याचा उपमा बनवणार आहोत तो छान बनतो. तर आता त्याच कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर आपण इथे शेवईचा उपमा बनवतोय, त्यामुळे याला आपण पुन्हा फोडणी देणार आहोत. तर या तेलामध्ये मी थोडीशी जिरी टाकली आहे. मोहरी आवडत असेल तर मोहरी टाकली तरीही चालेल. जिरी तडतडली की यामध्ये मी थोडे कढीपत्त्याची पानं टाकणार आहे आणि तीही तडतडून घेणार आहे. आता यामध्ये उभा बारीक चिरलेला कांदा टाकते. साधारण एक मध्यम आकाराचा कांदा होता आणि हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत हा छान परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटांमध्येच याचा कलर छान चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो घालते. तर इथे साधारण 2 लोकांना बनेल इतकीच मी शेवईचा उपमा बनवते, त्यामुळे याचा जो अंदाज आहे तो मी त्याप्रमाणे घेतला आहे. टोमॅटो छान परतून घेतला की यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत. हिरवी मिरची ही तेलावरती 1-2 मिनिटं छान परतून घ्यायची आणि ही व्यवस्थित या सगळ्यांबरोबर मिक्स करायची. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. वाटाणा, तुम्ही थोडीशी ढोबळी मिरची, थोडंसं चिरलेला गाजरही घालू शकता. त्यानेही हा उपमा अधिक पौष्टिक बनतो. तर पालेभाज्या घालणार असला, तुम्ही कुठल्या भाज्या घालणार असाल तर त्याही भाज्या थोड्याशा आधी छान परतून घ्यायच्या. आता यामध्ये आपण थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलं, व्यवस्थित हलवून घेतलं आणि यामध्ये ही भाजलेली शेवई घातली. आता शेवई व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर शेवई तुटते, त्यामुळे हलक्या हाताने ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही व्यवस्थित सगळ्या भाज्यांना छान मिक्स झाली की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर इथे मी गरम पाण्याचा वापर करते. साधारण 1 ग्लासभर मी यामध्ये पाणी घातलंय. आपली शेवई बुडेल इतकंच आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. शेवई आपण आधी भाजून घेतली आहे, त्यामुळे ती शिजायला वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता की ही बुडेल इतकंच मी यामध्ये पाणी घातलंय. याला एक उकळी आली की थोडंसं मी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे, मिक्स करणार आहे आणि यावरती झाकण ठेवून ही शिजवून घेणार आहे. तर बाहेरचे जे मॅगी नूडल्स खाण्यापेक्षा या घरगुती पद्धतीने बनवलेल्या शेवया खाल्ल्या तर ह्या पौष्टिकही आहेत आणि शरीरासाठीही चांगल्या आहेत. तर मध्येच एकदा आपण हलवून घेणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून ही शिजवून घेणार आहोत. तर शेवई शिजायला जास्त वेळ लागत नाही. साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये लो गॅसवरती ही व्यवस्थित शिजून जाते. तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि ही मस्त अशी तयार झालेली आहे. तर ही 1-2दा हलवून घ्यायची, व्यवस्थित अशी हलवून घ्यायची. आपली शेवई छान तयार झालेली आहे. तर गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही अशी गरमागरम शेवईचा उपमा तुम्ही छान डब्याला देऊ शकता किंवा लहान मुलांच्या नाश्त्यासाठी देऊ शकता. तर असा हा पौष्टिक असा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून पहा, तुम्हालाही आवडेल. रोज रोज तेच पोहे उपीट खाऊन कंटाळला असाल तर असा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा. कसा झालेला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.